मी अभिजित. गावात माझे कपड्याचे मोठे दुकान होते. उज्जैन शहर आमच्या गावापासून जवळ पडत असल्यामुळे उज्जैनमध्ये कपड्यांचा खूप मोठा बाजार आहे. म्हणून मी माझ्या दुकानासाठी माल घेण्यासाठी उज्जैनला आलो होतो. उज्जैनला माझे लहान मामा राहत होते. माझे मामा सिक्युरिटीचे काम करायचे. त्यांचे 3 शिफ्टमध्ये काम असे. एका आठवड्यात सकाळची शिफ्ट, दुसऱ्या आठवड्यात दुपारची शिफ्ट आणि तिसऱ्या आठवड्यात रात्रीची शिफ्ट. माझ्या मामांची परिस्थिती अगदी गरिबीची असल्याने त्यांना लग्नासाठी मुलीही लवकर मिळत नव्हत्या. माझ्या मामीच्या शरीरावर पांढरे चट्टे असल्याने सुरेश मामांनी आरती मामींशी लग्न केलं होतं. मामी दिसायला अगदी सुंदर व गोड होत्या. मामांचे वय सध्याच्या घडीला 33 वर्ष व मामींचे वय 24 वर्ष होतं. तरीही मामी मामांसोबत ॲडजस्ट करून आपला संसार थाटत होती. मी जसा जसा मामांच्या घरी पोहोचलो तेव्हा मला दिसले की मामांच्या घराच्या ओट्यावर मामीसोबत काही बायका बसल्या होत्या. जशी मामींची नजर माझ्यावर पडली तशाच मामी आपल्या जागेवरून उभी राहून माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली, "अरे अभिजित, तुम्ही इथे फोनही केला नाही यायचं म्हटल्यावर. असे अचानक येथे येण्याचे कसा प्लॅन केला?" तेव्हा मी मामींना म्हणालो, "मामी, मी माझ्या दुकानासाठी बुकिंग करायला आलो होतो आणि मामांची कुठली तरी शिफ्ट सुरू असेल म्हणून मी फोन न करता येणे उचित समजले. नाहीतर मला घ्यायला मामा धावपळ करून बसस्टँडवर पोचले असते." पहिल्यापेक्षा मामी अतिशय सुंदर दिसत होत्या. अगोदर फार बारीक होत्या, आता त्यांचे शरीर अगदी गुबगुबीत दिसत होतं. मामांच्या लग्नाला 5च महिने झाले होते. मामांनी या 5 महिन्यात मामीला भरपूर चांगले पदार्थ खाऊ घातले असावेत असे मला वाटत होतं. मामीचे माझ्याशी बोलणं झाल्यावर तेथे बसलेल्या सर्व बायका आपापल्या घरी निघाल्या. तेव्हा लगेच मामींनी मला घरात बोलावलं. मामांचे घर अगदी लहान होतं. ते दोघंच राहत असल्याने मामा भाड्याच्या घरात राहत होते. घरात आल्यावर मी मामींच्या घराकडे पाहू लागलो. घर जरी लहान असले तरी आतून फार सुंदर होते. तेव्हा मामीच्या आवाजाने मी भानावर आलो. मामी म्हणाल्या, "अरे अभिजित, मी तुमच्यासाठी पाणी गरम करते, तुम्ही तयार व्हा." सकाळचे 10 वाजले होते. मी घरून 5 वाजता निघालो होतो. अंघोळ केल्याशिवाय मला बरे वाटणार नव्हते. म्हणून मी मामींना म्हणालो, "ठीक आहे मामी, मी आत्ताच अंघोळ करतो." आणि खांद्यावरची बॅग खाली ठेवली. पाणी गरम होईपर्यंत मी खुर्चीवर बसलो. बसल्या बसल्या माझे लक्ष एका दिशेने गेले. घरात एक बारीक दोरी कपडे वाळवण्यासाठी बांधली होती. त्या दोरीवर फक्त मामीचेच कपडे टांगलेले होते आणि त्या कपड्यामध्ये 2 असे छोटे कपडे होते. त्यांचे आकर्षण मला जास्त ओढत होते. ते कपडे मामींच्या अंतरावस्त्राचे होते. मी त्यांच्याकडे एकटक पाहत होतो. तेव्हाच मामींच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो. मामी म्हणाल्या, "अभिजित, मी तुमच्यासाठी पाणी टाकले आहे, लवकर या." मी तिकडून नजर हटवली आणि आंघोळी करता बाथरूममध्ये गेलो. बाथरूम अगदी लहान होतं, पण एक माणूस आरामात अंघोळ करेल शकेल एवढी जागा होती. मी टॉवेल टांगण्यासाठी हँगर शोधत होतो तेव्हाच त्या कपड्याच्या आतून एक कपडा दारावरून खाली सरकला. तो मामींचाच वस्त्र होता, पण बाहेर टांगलेल्या कपड्यांपेक्षा हे अधिक आकर्षक व फॅशनेबल होतं. म्हणून मी ते उचलून हातात घेतलं आणि त्याकडे पाहू लागलो. त्यावेळी मला त्यांचे आकर्षण अधिकच वाटू लागले. माझे कपड्यांचे दुकान असले तरी असा माल मी दुकानात ठेवत नव्हतो, कारण माझ्याकडे फक्त मेन्सवेअरचे कपडे होते. पण स्त्रियांनाही असे कपडे लागतात याबद्दल मला कल्पना नव्हती. म्हणून मी मामीबद्दल व तिच्या कपड्यांबद्दल माझे आकर्षण त्या क्षणाला अधिकच वाढू लागले. मी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा मामी माझ्यासाठी चहा बनवत होत्या. म्हणाल्या, "अभिजित, लवकर कपडे घाला, चहा तयार आहे." मी म्हणालो, "ठीक आहे मामी." मी फटक्यात तयार झालो आणि केस विंचाराला आरसा घेऊन खुर्चीवर बसलो. तेव्हाच मामी माझ्यासमोर टेबलावर चहा ठेवायला खाली वाकल्या. अचानक माझे लक्ष मामींच्या त्या भागाकडे गेले. ते इतके सुंदर व नाजूक होते की त्यांना स्पर्श करण्याची उत्कंठा माझ्या मनात निर्माण झाली. मामींच्या शरीरावर पांढरे डाग असल्यानेच मामींनी त्यांच्याशी लग्न केलं होतं, पण त्या ठिकाणी पाहिल्यावर मला कोणताच डाग दिसला नाही. जेवढी मामी बाहेरून सुंदर होती
तेवढीच आतूनही सुंदर होती. मामीही चहाचा कप हातात घेऊन माझ्यासमोर चहा प्यायला बसल्या. तेव्हा मी विचारलं, मामा कधीपर्यंत येतील? तेव्हा मामी म्हणाल्या, आज ते सकाळपासून गेले आहेत. 3:30पर्यंत घरी येतील, कारण या सोमवारपासून त्यांची सकाळची शिफ्ट सुरू झाली आहे. मग मामी म्हणाल्या, अभिजित तू जेवणात काय खाणार? मी म्हणालो, मामी तुम्हाला जे बरं वाटेल ते बनव. मला मिठाई आवडत नाही. काही साधे सोपे खाणे बनव. तोपर्यंत मी बाजारात जाऊन बुकिंग करतो. तेव्हा मामी म्हणाल्या, अरे तुझे मामा येऊ दे, मग दोघेही एकत्र जा. मी म्हणालो, नाही मामी, माझ्या व्यापाऱ्यांशी बोलणी झाली आहेत. त्याने माल काढून ठेवला आहे, फक्त जाऊन पैसे द्यायचे आहेत. आणि दुसरा व्यापारी 2 दिवसांनी येणार आहे. त्याच्याकडे मुलांच्या कपड्यांचा माल आहे. जेव्हा तो येईल तेव्हा मामा आणि मी त्याला भेटायला जाऊ. असे म्हणून मी बाजारात जायला निघालो. घरी मामी स्वयंपाकाचे नियोजन करू लागल्या. दुपारी 2 वाजता मी मामांच्या घरी परत आलो. सर्व माल कुरिअरने गावी येणार होता. मी घरात दिसल्यावर मामी म्हणाले, अभिजित तोंड हात धुवा, जेवण तयार आहे. मी तोंड हात धुवून जेवणासाठी चटईवर बसलो. तेवढ्यात मामींचा आवाज आला, अरे अभिजित थोडं इकडे या, डब्बा खाली उतरवायचा आहे. मी लगेच किचनमध्ये जाऊन विचारले, कोणता डबा उतरवायचा मामी? त्या म्हणाल्या, मधला. त्यात काय आहे म्हणून विचारतोस? मी उन्हाळ्यात चांगले पापड बनवलेले होते. तू खाशील तर माझे नाव घेतच राहशील. एवढे बढिया पापड मी बनवले आहेत. तुला तळून खायला घालायचे म्हणून हा डब्बा खाली उतरवायचा आहे. पापडाचा डब्बा वरच्या माळ्यावर होता, म्हणून स्टूल घेऊन तो उतरवायला मी उभा राहिलो. डब्बा पूर्ण भरलेला असल्याने जड होता. मी म्हणालो, मामी आतापर्यंत यातून एकही पापड काढला नाहीस का? किती जड डब्बा आहे. मामी म्हणाल्या, अरे कोणी पाहुणे आले कीच मी त्यातून पापड काढते, आणि तुझ्या मामाला तर माझ्या हातचं काहीच आवडत नाही. मी डब्बा दोन्ही हातांनी घट्ट पकडून खाली उतरवला. मामीने त्यातून 20-25 पापड काढून घेतले आणि डब्बा परत ठेवायला सांगितलं. मी डब्बा घेऊन स्टूलवर चढलो आणि अचानक माझे शरीराचे संतुलन बिघडले. पाय स्टूलवरून निसटला आणि मी डब्यासकट मामीच्या अंगावर पडलो. मामीचे ते कापसासारखे माझ्या खाली आले. माझी नजर मामींच्या चेहऱ्यावर होती आणि मामी माझ्याकडे एकटक पाहू लागली. डब्यातील अर्धे पापड घरात पसरले होते. काही वेळाने मामींच्या तोंडातून माझी कंबर हा शब्द बाहेर पडला. मी लगेच सावरून मामींच्या अंगावरून उठून उभा राहिलो आणि विचारले, मामी तुला लागले तर नाही ना? ती म्हणाली, अभिजित मला काही लागले नाही, पण माझी कंबर थोडी दबली म्हणून दुखते आहे. आम्ही दोघांनी मिळून पसरलेले पापड गोळा करून डब्यात भरले. मामीने तो डब्बा खालीच ठेवला. नंतर मामीने पापड तळले आणि आम्ही दोघे जेवायला बसलो. जेवण झाल्यावर मामी हात धुवायला उठली. मामींच्या कमरेला त्रास होत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. मी म्हणालो, खूप दुखत असेल ना? चल मी मलम लावतो. मामी म्हणाली, नको अभिजित, ठीक होईल. पण मी हट्टाने मामींचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन गेलो आणि तिच्या कमरेला मलम लावू लागलो. मलम लावताना माझ्या शरीराचा स्पर्श मामींच्या कमरेला होताच माझ्याही शरीरात तरंग उडू लागले. मामींची पाठ अतिशय सुंदर होती. मलम लावल्यावर मामीला बरे वाटू लागले. काही वेळात मामा सुरेश घरी आले. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला. म्हणाले, अरे अभिजित कधी आलास न सांगता? मी म्हणालो, मामा तुम्ही ड्युटीवर बिझी असता म्हणून फोन केला नाही. बरं झालं, अनेक दिवसापासून इकडे कोणी पाहुणे आले नव्हते. तू आलास म्हणून घर भरल्यासारखं वाटतं. एवढं बोलून मामा फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे गेले. मी मामीला विचारलं, आता कशी आहे तुझी कंबर? मामी म्हणाली, अभिजित तुझ्या हातात जादू आहे. तुझ्या हातांचा स्पर्श होताच वेदना नाहीशी झाली. मामा बाथरूममधून बाहेर आले. मग मी व मामा गप्पा मारत बसलो. नंतर झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेलो. संध्याकाळी 5पर्यंत आम्ही निवांत झोपलो. उठल्यावर मला खूप फ्रेश वाटलं. मग मी व मामा उज्जैनच्या बाजाराच्या हालचाली पाहण्यासाठी बाहेर पडलो. उज्जैनचे मार्केट इतर मार्केटपेक्षा स्वस्त व चांगल्या क्वालिटीचे होते. इथे कोणत्याही वस्तू वाजवी दरात मिळतात.
मामांनीही याची कल्पना होती. रात्री 8 वाजता आम्ही बाजार पाहून घरी परतलो. घरी येऊन मामीने जेवण तयार केले होते. जेवण झाल्यावर मामा लवकर झोपले, कारण त्यांची सकाळची शिफ्ट होती. मामी अजूनही स्वयंपाकघरात आवरत होती. रात्री 10:30 वाजले. माझी झोपायची सोय हॉलमध्ये केली होती. मामी बेडरूममध्ये जाताना मी विचारलं, मामी, आता कशी आहे तुझी कंबर? ती म्हणाली, दुखणे पूर्णपणे गेले आहे. एवढे बोलून ती रूममध्ये गेली. दुपारी झोपल्यामुळे मला रात्री झोप येत नव्हती. रात्री 12 वाजले. मला अचानक त्यांच्या रूममधून कुजबूज ऐकू आली. ती आवाज अधिकच वाढू लागला. वाटले की मामा मम्मींचे भांडण होत आहे. क्षणात रूमच्या दाराचा आवाज आला. मी मुद्दाम डोळे लावून झोपल्यासारखे नाटक केले. मामी संतापून बाहेर आल्या आणि किचनमध्ये जाऊन पाणी पिऊ लागल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मग तिथेच कपडे काढून आंघोळीला जाऊ लागल्या. एवढ्या रात्री थंड पाण्याने आंघोळ करत होत्या. माझ्या डोक्यात एक प्रश्न पडला, एवढ्या रात्री मामी आंघोळ का करतात? थोड्या वेळाने मामी बाथरूममधून बाहेर आल्या, तिथले कपडे घातले आणि रूममध्ये गेल्या. मला काहीच समजले नाही. सकाळी मामा लवकर उठून ड्युटीवर गेले. मी थोडा उशिरा उठलो. मामी घरात दिसत नव्हती. मी तोंडाला पाणी लावायला बाथरूमच्या दाराकडे गेलो. जेव्हा मी दार आतल्या बाजूने ढकलले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी हादरलो. समोर मामी अशा अवस्थेत उभ्या होत्या की मी कधीही कोणत्याही स्त्रीला अशा अवस्थेत पाहिले नव्हते. मी फटक्यात दार लावून बाहेर आलो. मामींचे ते सुंदर रूप वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होते. काही वेळाने मामी बाथरूममधून बाहेर आल्या. रूमवरील दोरीवरील आपले कपडे घेतले आणि रूममध्ये गेल्या. माझे लक्ष मामीवरच होते. काही वेळाने मामी गाऊन घालून रूममधून बाहेर आल्या. मी माफी मागितली. मामी, मला माहीत नव्हते की तू बाथरूममध्ये आहेस. जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा तू दिसली नाहीस, म्हणून वाटले तू बाहेर गेली असशील, म्हणून मी दार ढकलले. मामी म्हणाली, काही हरकत नाही अभिजित, चुकून होतं. मला तुझ्या या हरकतीने अजिबात वाईट वाटले नाही. मी म्हणालो, पण मामी, मला तुझ्याशी एक बोलायचं आहे. ती म्हणाली, बोल, काय आहे? मी विचारले, मामी, तू एवढ्या रात्री आंघोळीला का गेली होतीस? हे ऐकून मामीने हातातील अंथरूण खाली सोडले आणि माझ्याकडे एकटक पाहू लागली. म्हणजे अभिजित, तू सगळं पाहिलंस? मी म्हणालो, हो. जेव्हा तू रूममधून बाहेर आलीस तेव्हापासून मी तुझ्याकडेच पाहत होतो. मामी म्हणाली, जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा तुला या रात्रीच्या आंघोळीचे कारण समजेल. मी विचारले, लग्नानंतर रात्री आंघोळ करावी लागते का? ती म्हणाली, नाही अभिजित, लग्न म्हणजे पती पत्नी होणं एवढंच नसतं. ज्या मुलीला आपण घरी आणतो तिच्या सर्व गोष्टी, तिच्या सुखाची जाणीव असायला हवी. म्हणजे लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन संबंध असतो. प्रत्येक पतीने आपल्या पत्नीच्या सुखात दुःखात सहभागी व्हावे, तेव्हाच ते चांगले नाते म्हणावे लागते. मी म्हणालो, मामी, तू सरळ भाषेत सांग, काय म्हणू इच्छितेस? तेव्हा मामी म्हणाली, बघ अभिजित, तुझ्या मामाचे वय 33 वर्ष आणि माझे 24. जितके सुख मी त्यांच्याकडून अपेक्षा करते तितकेच सुख ते मला देऊ शकत नाही. म्हणून मला रात्री नीट झोप येत नाही. मी त्यांच्या प्रेमासाठी रात्रभर तडफडते. म्हणून मला रात्री थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. मी विचारले, रात्री थंड पाण्याने आंघोळ केल्यावर तुझे प्रेम पूर्ण होते का? ती म्हणाली, अरे बेटा, प्रेम वाईट नसते, प्रेम थंड करावं लागते. असे दररोज मला रात्री आंघोळ करावी लागते. मी म्हणालो, हे प्रेम प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला द्यायला हवे. मामी म्हणाली, बिलकुल, प्रेमाशिवाय लग्न अशक्य आहे. प्रेमाशिवाय पती पत्नी एकत्र राहू शकत नाही. मी विचारले, मग या प्रेमाची पहिली पायरी कोण करतं? ती म्हणाली, सर्वात आधी प्रेमाची पायरी पतीनेच करायची असते. प्रत्येक मुलगी लग्नानंतर आपल्या पतीची वाट पाहते आणि दोघे एकमेकांवर जीवनभर प्रेम करतात. मी विचारले, म्हणजे मामा तुला हवी ती इच्छा पूर्ण करू शकत नाही? ती म्हणाली, आमच्यात वयाचे अंतर खूप आहे. काही वर्षांनी तुझे मामा म्हाताऱ्यांच्या रांगेत जातील. मामी बोलत असताना तिचा पदर अचानक खाली सरकला. ज्या दृश्याची मी कल्पना करत होतो त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. मी तिकडे भरभरून पाहू लागलो. मामीला कळाले. ती म्हणाली, तू जे पाहत आहेस त्याबद्दल कधी विचार केला आहेस? मी म्हणालो, मामी, मी आतापर्यंत ते फक्त पाहिलं आहे, अनुभवलेलं नाही. ती म्हणाली, म्हणजे तुला ते अनुभवायचे आहे?
एवढे बोलून मामीने दोन्ही हातांनी चेहरा पकडला आणि म्हणाली, प्रत्येक पतीची लग्नानंतर काय जबाबदारी असते हे आज मी तुला शिकवते अभिजित. मामीने ओठ हळूहळू ओठांजवळ नेले. मामीचा श्वास व माझा श्वास एकमेकांना स्पर्श करू लागला. माझे लक्ष मामीच्या त्या गुलाबी ओठांवर होते. मामीने पुढाकार घेत ओठांचा 4 वेळा 10 मिनिटापर्यंत चुंबन घेतला. मग आम्ही एवढे भरभरून प्रेम केले की आम्ही काढूनही आम्हाला घाम आला होता आणि कपड्यांचेही भान राहिले नाही. अनेक दिवसांनी मामीला माझ्यामुळे शांतता मिळाली. जोपर्यंत मामा ड्युटीवरून येत नाही तोपर्यंत मामाशी मी 3-4 वेळा भरभरून प्रेम केले. आता मामीचे माझ्याबद्दलचे आकर्षण अधिकच वाढले होते. मामीने मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. आता रात्री मामीला मामांचीही गरज भासत नव्हती. मामा झोपले की मामी आणि मी रात्रभर भरभरून प्रेम करू लागलो. अशा प्रकारे लग्नानंतरच्या नवऱ्याचे बायकोबद्दल काय कर्तव्य असते ते प्रॅक्टिकली आणि शब्दांनी मामीने मला शिकवले होते. त्या घटनेनंतर मी अनेक दिवस स्वतःशी संघर्ष करत होतो. मामीबरोबर घडलेल्या प्रसंगाने मनात प्रश्न निर्माण झाले. मी उज्जैन सोडून गावी परतलो, पण मन तिथेच राहिले. 3 महिन्यांनी पुन्हा व्यापाराच्या निमित्त उज्जैनला जाण्याचा योग आला. यावेळी मी मामांना आधीच फोन केला. मामा म्हणाले, ये बेटा, आता आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो आहोत. नवीन घर पाहून मी थक्क झालो. मामा सिक्युरिटीच्या नोकरीतून हळूहळू वर गेले होते. घर सुसज्ज होते, पण मामी आरती यांच्यात बदल दिसला. त्या शांत, गंभीर आणि दुरावलेल्या वाटत होत्या. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र कोरडेपणा होता. रात्री जेवण झाल्यावर मामा लवकर झोपले. मी हॉलमध्ये पडद्याआड झोपण्याची तयारी करत होतो. अचानक मामी माझ्याकडे आल्या. त्यांच्या हातात एक जुनी डायरी होती. ती म्हणाल्या, अभिजित, हे वाच, मग तुला सगळं कळेल. मी डायरी उघडली. तिची पहिलीच ओळ वाचली. मी ज्याला मामा म्हणते तो माझा नवरा नाही. खरा मामा 3 वर्षापूर्वी मेला. माझे डोळे पसरले. मी वाचत गेलो. जो माणूस आज सुरेश मामा म्हणून राहतो तो त्याचा जुळा भाऊ आहे. लग्नाच्या 1 महिन्यापूर्वी सुरेशचा अपघात झाला. तो बेपत्ता झाला. मला गावातील लाज वाचवण्यासाठी त्याच्या जुळ्या भावाला सुरेश बनवून लग्न करून देण्यात आलं. पण तो माणूस हिंसक आहे. रात्रीच्या वेळी तो कोणीतरी वेगळं रूप धारण करतो. त्याच्या शरीरावर जे पांढरे डाग मला दाखवले गेले ते खरे नव्हते. तो प्रेतायत्त आहे. मी घाबरून मामीकडे पाहिलं. त्या हसत होत्या, पण ते हास्य विचित्र होतं. मामी म्हणाल्या, तू ज्या रात्री मला बाथरूममध्ये पाहिलं होतंस त्या रात्री मी त्याच्या जादूतून मुक्त होण्यासाठी विधी करत होते. तू पडदा ढकलला तेव्हा तो विधी खंडित झाला. त्यामुळे तुझ्यावरही त्याची दृष्ट पडली आहे. तेवढ्यात मामा जागे झाले. त्यांच्या डोळ्यात लाली होती. ते हळूच उठले आणि बोलले, आरती, खूप झालं रहस्य सांगून. आता अभिजित आपल्यातच एक आहे. मी घाबरून खिडकीकडे पाहिलं. खिडकीमागे एक माणूस उभा होता, अगदी मामांसारखाच, पण तो हसत होता. मग मी आत पाहिलं. मामा तिथेही उभे होते. 2 मामा? मामी म्हणाल्या, हाच खरा सुरेश आहे जो बेपत्ता झाला होता. तो परत आला आहे. आता या दोघांतला खरा नवरा कोण हे ठरवायचं आहे. मी विचारले, मग तू रात्री बाथरूममध्ये? मामी म्हणाल्या, ती मी नव्हते. ती माझी आत्मा होती, जी मुक्त होण्यासाठी तुझी वाट पाहत होती. दारावर ठोठावण्याचा आवाज आला. तो 3रा सुरेश होता. त्या रात्रीनंतर गावी परतलो, पण मन मात्र उज्जैनच्या त्या छोट्याशा खोलीत अडकून राहिलं. मामी, आरती यांचे बोल, त्यांचे हात, त्यांचे डोळे, सगळं काही स्वप्नातून भुईभर येऊ लागलं. व्यापार चालला होता, पण मी हळूहळू हरवल्यासारखं झालो. माझी बायको शोभा मला म्हणाली, अभिजित, तू उज्जैनहून आल्यापासून बदललास का? मी हसून उडून दिलं, पण आतून खास होतो. एका रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नात मामी मला म्हणत होते, अभिजित, वाचव मला. हा मामा नाही, हा प्रेत आहे. मी घाबरून जागा झालो. घामाने भिजले होते. ठरवलं, पुन्हा एकदा उज्जैनला जायचं, पण यावेळी डोळे उघडे ठेवायची. 2 महिन्यांनी मामांचा फोन आला, अभिजित, नवीन घरात शिफ्ट झालो. लग्नाचा 6वा महिना सुरू आहे. एकदा येऊन एवढं मी संधी साधली. गाडी काढली आणि निघालो. नवीन घर शहराच्या पूर्व भागात एका जुन्या वाड्याच्या पडीक जागेवर बांधलं होतं. बाहेरून भले, पण आत जाताच एक गारठा जाणवला. मामा सुरेश आनंदी दिसत होते.
त्यांनी सांगितलं सिक्युरिटीमध्ये प्रमोशन मिळालं म्हणून हे घर घेतलं. पण मामी आरती त्यांचा चेहरा पिवळा पडला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं, हात थरथरत होते. मी हळूच विचारलं, मामी ठीक तर आहे ना सगळं? ती म्हणाली, हो, पण रात्री इथे कधीच एकटा फिरू नकोस, इथे काहीतरी आहे. रात्री जेवण झालं. मामा लवकर झोपले. मी हॉलमध्ये झोपायला गेलो. अंगणात मोठा जुना पिपळाचा झाड होता. त्याच्या खोडावर कोणीतरी नाखुनी हात ठेवल्यासारखी खूण होती. अचानक मध्यरात्री मला हाक आली, अभिजित. आवाज मामीचा होता. मी उठलो. पाहतो तर काय, माझी मामी पिंपळाखाली उभ्या होत्या. पांढरा पारदर्शक साडीत. त्यांच्या डोळ्यात प्रकाश नव्हता. एक विलक्षण शांतता होती. मी जवळ गेलो. त्या म्हणाल्या, मला या झाडाखाली गाडून टाक. मी खरी आरती आहे, जी तुझ्यासोबत राहते. ती माझी सावली आहे. मी घाबरलो. म्हणजे मामी, तू का बोलतेस असं? ती म्हणाली, सुरेश मामा मेला नव्हता. त्याला माझ्या बापाने विष दिलं, कारण आमचं प्रेम होतं. मग त्याचा जुळा भाऊ शरद, जो प्रेयतत्त आहे, त्याने माझा आत्मा कैद केला. जी आरती तुझ्यासोबत राहते ती माझी भ्रमरूपी सावली आहे. ती तुला फसवते, तुझ्या मनात वासना निर्माण करते, कारण तिला शरीर होय, पण खरं प्रेम तिथं नाही. एवढ्यात घरातून आरडाओरडा आली. मी मागे वळून पाहिलं. खिडकीत मामी, ती दुसरी उभी होती. ती हसत होती. तिचे दात धारदार वाटत होते. ती म्हणाली, अभिजित, माझ्यावर विश्वास ठेव. ही प्रेत आहे, मीच खरी आरती आहे. मी गोंधळलो. 2 आरती, एक जिवंत, एक सावली, एक पिंपळाखाली, एक खिडकीत. तेवढ्यात मामा सुरेश जागे झाले. ते बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, अभिजित, सत्य हेच आहे की मी खरा सुरेश नाही. मी शरद आहे, पण प्रेत मी नाही. प्रेत ती आहे. जी पिंपळाखाली उभी आहे ती माझी बहीण होती. तिने माझ्या भावाच्या प्रेमात अडथळा आणला म्हणून तिला झाडाशी बांधून ठेवण्यात आलं. आता ती बदला घेते. तिनेच मला सांगितलं की आरतीशी लग्न कर, म्हणजे ती तिच्यात प्रवेश करून जगू शकेल. मी म्हणालो, मग तू का केलं लग्न? तो म्हणाला, कारण मला सुद्धा तिच्यापासून मुक्त व्हायचं आहे आणि तूच आहेस जो या साखळदंडातून आम्हाला मुक्त करू शकतो. मी विचारलं, कसं? मामी जी म्हणाली, प्रेमाने, खऱ्या निस्वार्थाने प्रेमाने. जी इच्छा नव्हे ती भावना आहे. जर तू माझ्याकडे आईसारखं, बहिणीसारखं पाहू लागला तर ही प्रेताची सत्ता संपेल. मी त्या रात्री ठरवलं, मी मामीकडे, खऱ्या आरतीकडे डोळे भरून पाहिलं. तिच्यात मी स्त्री न पाहता एक तडफडणारा आत्मा पाहिला. मी तिला म्हणालो, मामी माफ कर, मी तुझ्यात फक्त सौंदर्य पाहिलं, पण तू माझ्यासाठी पूज्य आहेस. मी तिच्या पाया पडलो. तिने मला उचललं. तिच्या डोळ्यातून प्रकाश फुटला. अचानक घरातील तापमान वाढलं. पिंपळाखालची प्रेत ओरडली आणि हवेत विरून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आणि मामी शांत होते. त्यांच्यात प्रेम जागं झालं, खरं, साधं, माणुसकीचं. मी परत निघालो तेव्हा मामी म्हणाली, अभिजित, प्रेम म्हणजे शरीर नव्हे. प्रेम म्हणजे समजूतदारपणा, सोबत आणि सत्य. त्या रात्रीपासून मामी आरतीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलो. त्यांच्यातील देवकीय तेज मला जाणवू लागले. ती प्रेत सावलीचा नाश झाल्यानंतर घरातील वातावरण हलके झाले होते, पण मामी अजूनही पूर्णपणे मुक्त झाल्यासारख्या वाटत नव्हत्या. त्यांच्या अंगावर कुठेतरी एक उदासी पसरली होती. मी त्यांना विचारले, मामी अजून काय उरलं आहे? तेव्हा त्या म्हणाल्या, प्रेत गेली, पण तिचे संस्कार माझ्या शरीरावर उरले आहेत. जे पांढरे डाग तुला माझ्या शरीरावर दिसतात ते तिच्याच अत्याचाराचे चिन्ह आहेत, पण तुझ्या स्पर्शाने, तुझ्या शुद्ध विचारांनी ते हळूहळू मिटू लागले आहेत. मला आश्चर्य वाटले. मी विचारलं, म्हणजे ते डाग फक्त शारीरिक नव्हते? मामी म्हणाल्या, नाही, ते तिच्या क्रोधाचे, हेव्याचे आणि अहंकाराचे डाग होते. प्रत्येक माणसाच्या शरीरावर असेच काही अदृश्य डाग असतात, जे त्यांच्या वाईट विचारांनी, वाईट कर्मांनी तयार होतात. खरे स्नान म्हणजे ते डाग धुणे, आणि ते फक्त पाण्याने नव्हे तर प्रेमाने धुतले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी मामा सुरेश यांनी मला एकट्यात बोलावले. ते म्हणाले, अभिजित, मी तुझ्यासमोर आता पूर्ण सत्य उघड करतो. मी खरोखर प्रेतायत्त नव्हतो, पण मी कमकुवत होतो. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर मी गावाच्या लाजेपोटी हे रूप धारण केलं, पण प्रेताने माझी कमकुवतता ओळखली आणि मला गुलाम बनवलं. ती म्हणाली, तू आरतीशी लग्न कर, मग तू सुरेश बनून राहू शकशील. मी केलं, पण लग्नानंतर मी आरतीला कधी स्पर्श केला नाही, कारण मला वाटत होतं की मी फसवणूक करतो. मी विचारले, मग त्या रात्री मामी रडत होत्या तेव्हा? मामा म्हणाले, ते प्रेत होतं. तिचं माझं रूप घेऊन आरतीला त्रास द्यायचं.
मी निरुपाय होतो, पण तुझ्या येण्याने सगळं बदललं. तू निरपेक्ष प्रेमाने आरतीकडे पाहिलंस, ते प्रेत नष्ट झालं. मी म्हणालो, पण आता तुम्ही खरंच सुरेश व्हाल का? ते हसले, नाही, मी शरद आहे आणि मला आता आरतीची परवानगी हवी आहे. तिने माझ्याशी खरोखर पती म्हणून राहायचं ठरवलं तरच मी राहील, नाहीतर मी या घरातून निघून जाईल. मी आरती मामींकडे गेलो. त्या स्वयंपाकघरात शांत बसल्या होत्या. मी त्यांना सगळं सांगितलं. त्या म्हणाल्या, अभिजित, मला आधीच माहिती होतं, शरद हा दृष्ट नाही तर भोळा आहे. त्याने फसवणूक केली, पण ती माझ्या बापाने केली, त्याने नव्हे. आणि प्रेताने तर दोघांची वाट लावली. पण आता? ती थांबली. मी विचारले, आता काय? त्या म्हणाल्या, आता मी त्याला संधी देईन, पण अटीवर. तो माझा सन्मान करेन. माझ्या शरीरावरचे डाग ही माझी वेदना आहेत, त्याची चेष्टा करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तो कधीही खोटं बोलणार नाही, कारण खोटंच प्रेताला निमंत्रण देतं. मी मामांना सांगितलं. ते ताबडतोब तयार झाले. त्या रात्री दोघांनी एकमेकांना स्वीकारलं, पण ते स्वीकारणे शारीरिक नव्हते तर आत्मिक होते. मामींच्या शरीरावरचे डाग हळूहळू मिटू लागले. प्रेताची सत्ता संपल्याची ह्या खुणा होत्या. एका वर्षानंतर मी उज्जैनला गेलो. मामा आणि मामी आता खरोखर सुखी होते. त्यांच्या घरात एक बाळ होतं. मामींच्या चेहऱ्यावरची उदासी पूर्णपणे गेली होती. त्या हसत होत्या, खळखळून हसत होत्या. मी म्हणालो, मामी, तू खूप बदललीस. तेव्हा म्हणाली, कारण मी आता स्वतःची मालकीण आहे. प्रेम म्हणजे कोणाच्या ताब्यात नव्हे, तर स्वतःच्या ताब्यात राहणं. शरदनं मला शिकवलं. मामा शरद म्हणाले, आता अभिजित, तुझ्यामुळे आम्हाला सत्य कळलं. तुझ्यामुळे आम्ही या प्रेतबाधेतून मुक्त झालो. मी नम्रपणे म्हणालो, मी फक्त एक साधन होतो. खरं सामर्थ्य तुमच्यातल्या प्रेमात होतं. मी त्या रात्री गावी परतलो. आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता. मला जाणवलं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक प्रेत असतं. ते म्हणजे त्याची वाईट विचारसरणी, त्याचे कुविचार, त्याची लालसा. तिला बाहेरून हाकलण्यापेक्षा आतून नष्ट करणं गरजेचं आहे. आणि ते फक्त एकाच गोष्टीने होतं, निर्मळ, निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम. शोभा माझी वाट पाहत होती. ती म्हणाली, अभिजित, तू आता वेगळा दिसतोस. मी तिचा हात हातात घेतला. तिला मिठी मारली. ती थोडीशी हिरमुसली. लोक पाहतील. मी म्हणालो, लोक नेहमी पाहतात, पण महत्त्वाचं म्हणजे आपण काय पाहतो. मी आजपर्यंत तुझ्यात फक्त स्त्री पाहिली, आज मी एक आयुष्य पाहतो. ती डोळे भरून माझ्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण ते दुःखाचं नव्हे तर समजुतीचं होतं. माणूस जन्माला येतो तो एकटा, जातो एकटा, पण दरम्यानच्या काळात जर त्याने कोणाच्या शरीराचा, भावनांचा, स्वातंत्र्याचा अनादर केला तर तो स्वतःच प्रेत बनतो. आणि जर त्याने निस्वार्थ प्रेम केले तर तो देव बनतो. निवड तुमची आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.